लक्ष द्या. आपण बघतोय अकाउंट मधल्या कन्सेप्ट चालू करायचे आपल्याला. फर्स्ट लाईन त्यांनी दिली आपल्याला, अकाउंटिंग इज राईटली कॉल्ड एज अ लँग्वेज ऑफ बिझनेस. म्हणजे सिम्पली त्यांना माहिती आहे अकाउंटिंग ही बिझनेसची लँग्वेज आहे, व्यवसायाची भाषा आहे ती. कारण जे काही तुमच्या व्यवसायामध्ये ट्रान्झॅक्शन होणार आहे ते तुम्ही अकाउंटिंगच्या रूपाने मांडणार समोरच्या समोर, लोकांसमोर. तर त्याच्यासाठी सांगितलं की अकाउंटिंग इज अ लँग्वेज ऑफ बिझनेस. त्यामध्ये आपल्याला नेक्स्ट 21 नंबरचा पॉईंट दिलाय, सम ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट आर एज फॉलोज. काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत अकाउंट मधल्या, त्या सांगितलेल्या आहेत. फर्स्ट दिली बिझनेस एंटिटी. तर आपण डिस्कस करत होतो बिझनेस एंटिटी मध्ये त्यांचं म्हणणं एवढं सेपरेट, एवढंच आहे सिंपल, की बिझनेस आणि बिझनेसचा ओनर, बिझनेस आणि बिझनेसमन दोघांना वेगवेगळं सेपरेट ट्रीट करायचं. दोघांचे ट्रान्झॅक्शन मिक्स करू नका. जे व्यवसायाचे ट्रान्झॅक्शन आहेत तेवढेच फक्त बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड होणार आहे. त्याचे पर्सनल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू नका. म्हणजे मी तुम्हाला आता जे एक्झाम्पल सांगितलं, त्यांनी त्याच्या मुलाची कॉलेजची फी भरली. आता त्याचं पर्सनल एक्सपेंडिचर का बिझनेसचा आहे? पर्सनल आहे. म्हणजे हा रेकॉर्ड करायला पाहिजे का बुक्स मध्ये बिझनेसच्या? नाही होणार. त्याने जर गुड्स परचेस केलाय 5000 रुपीजचा, गुड्स परचेस बिझनेसचं ट्रान्झॅक्शन आहे का पर्सनल आहे? बिझनेसचे, म्हणजे हे रेकॉर्ड होणार. समजलं? म्हणजे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट फक्त सिम्पली एवढंच सांगते की बिझनेस आणि बिझनेसचा ओनर, बिझनेसमॅन दोघं सेपरेट सेपरेट बघणार आपण अकाउंट मध्ये. फक्त बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे, पर्सनल घ्यायचे नाही. काय दिलं बघा, दिस कन्सेप्ट इम्प्लाइज दॅट, म्हणजे कन्सेप्ट मधून असं दाखवते, सुचवते ही कन्सेप्ट, बिझनेस युनिट्स इज अ सेपरेट. व्यवसाय हा सेपरेट आहे. डिस्टिंक्टचा अर्थ पण सेपरेटच होतो, वेगळा, फ्रॉम द ओनर. व्यवसाय जो आहे, बिझनेस युनिट म्हणजे व्यवसाय, इज अ सेपरेट अँड डिस्टिंक्ट फ्रॉम ओनर. व्यवसाय हा व्यावसायिकापेक्षा सेपरेट समजायचा, वेगळा समजायचा. और ओनर्स, ओनर किंवा ओनर्स काय म्हणले, अनेक मालक, एकापेक्षा जास्त मालक असतील तो ओनर्स म्हणले त्यांनी. दॅट इज पर्सन्स हू सप्लाय कॅपिटल टू इट. ओनर म्हणजे, ओनरचा अर्थ सांगितलं त्यांनी. ओनर म्हणजे कोण? अशी व्यक्ती जो सप्लाय करतो कॅपिटलचा, म्हणजे काय, भांडवलाचा पुरवठा करणारा जो व्यक्ती, त्याला आपण ओनर म्हणतो. बरोबर आहे? मग ओनर आणि बिझनेस युनिट दोघं सेपरेट सेपरेट ट्रीट करायचं. ठीक आहे. अकाउंट्स आर प्रिपेअर्ड, म्हणजे बुक किपिंग मध्ये जे तुम्ही अकाउंट्स बनवणार आहे ते प्रिपेअर्ड म्हणजे बनवणे, तयार करणे. फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू, पॉइंट ऑफ व्ह्यूचा अर्थ माहिती आहे? पॉइंट ऑफ व्ह्यू, दृष्टिकोन. पॉइंट ऑफ व्ह्यूचा अर्थ माहिती नसेल तर नोट करा, दृष्टिकोन. अकाउंट्स आर प्रिपेअर्ड, अकाउंट बनवले जाणार फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ बिझनेस, व्यवसायाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बनवले जाणार, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बनवले जाणार. म्हणजे व्यवसायाचं एक्सपेंडिचर घ्यायचं इथं आपल्याला, पर्सनल घ्यायचं नाहीये. अँड नॉट फ्रॉम द ओनर्स पॉइंट ऑफ व्ह्यू, मालकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही बघणार आपण इथं. इथं बघताना व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघायचंय. व्यवसायाशी रिलेटेड आहे का, तर तिचे एंट्री होणार बुक्स मध्ये. ओनरचे रिलेटेड असेल तर ओनर नाही. बिझनेस इज लायबल, लायबलचा अर्थ होतो जबाबदार. लायबल म्हणजे जबाबदार. व्यवसाय हा जबाबदार आहे. कुणाला? टू द ओनर. ओनर म्हणजे मालकाला जबाबदार आहे व्यवसाय. कशासाठी? फॉर द कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय हिम. कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड म्हणजे त्यांनी, हिम किंवा हर, त्यांनी जे व्यवसायाला भांडवल दिलंय, कॅपिटल दिलंय, त्याच्यासाठी व्यवसाय त्याला जबाबदार आहे. कारण ते पैसे ओनरचे आहेत आणि पैसे वापरतोय बिझनेस. तुम्ही जर म्हणताय दोन वेगवेगळे ट्रीट करा, म्हणजे जर समजा रतन टाटा आपण म्हणतोय सेपरेट आहेत आणि रतन टाटांचा बिझनेस, सपोज टाटा मोटर्स वेगळा आहे असं म्हणतो आपण, आता हा व्यवसाय प्रकार वेगळा आहे, कंपनीमध्ये जातं, लिमिटेड मध्ये जातं. पण तुमच्या एक्झाम्पल साठी असं समजा की रतन टाटा एकटेच मालक आहेत टाटा मोटर्सचे. तर तुम्ही म्हणताय रतन टाटा सेपरेट बघा आणि टाटा मोटर्सचं अकाउंट सेपरेट बघा, दोघांचं ट्रान्झॅक्शन मिक्स करू नका. बरोबर आहे? आता रतन टाटा पैसे लावणार टाटा मोटर्स मध्ये, तुम्ही जर म्हणताय वेगवेगळे आहेत दोघ जण, तर मग पैसे कोणाचे ते? रतन टाटांचे आहेत. आणि वापरतोय कोण? व्यवसाय. मोटर, टाटा मोटर्स वापरतोय, बिझनेस वापरतोय. म्हणून बिझनेस लायबल आहे व्यावसायिकाला, ओनरला. कशासाठी? ते जे भांडवल घेतलंय त्याच्याकडून त्यासाठी जबाबदार आहे. कारण ते पैसे व्यवसाय बंद करायच्या वेळेला परत करायला लागतात. बघितलं ना आपण, ऍट द टाइम ऑफ क्लोजर ऑफ बिझनेस, व्यवसाय बंद करताना कॅपिटलचे पैसे परत करायला लागणार. म्हणून बिझनेस इज लायबल टू द बिझनेस फॉर कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय हिम. त्यांनी जे भांडवल दिलंय त्याच्यासाठी व्यवसाय त्याला जबाबदार आहे. ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन, पुढचा पॉईंट महत्वाचा आहे. ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. म्हणजे काय म्हणा, फक्त व्यवसायाचे व्यवहारच नोंद केले जाणार. पर्सनल ट्रान्झॅक्शन, पर्सनलचा अर्थ काय होतो? वैयक्तिक. वैयक्तिक व्यवहार. काय करायचं वैयक्तिक व्यवहारांचं? पर्सनल ट्रान्झॅक्शन ऑफ ओनर्स आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स. वैयक्तिक ट्रान्झॅक्शन जे आहेत ते बुक्स मध्ये रेकॉर्ड करू नका. घरी मुलाबाळांना कपडे घेतले, घरी वॉशिंग मशीन आणली, फर्निचर आणलं, फ्रीज आणला, दिवाळीला कपडे घेतली, हे सगळं तुमचं वैयक्तिक ट्रान्झॅक्शन झालं. घरात किराणा भरला, व्यावसायिकाचा हा पर्सनल ट्रान्झॅक्शन झालं.
तुमच्या बिझनेसचं ट्रान्झॅक्शन नाही येते. तुम्हाला काय करायचंय, फक्त बिझनेसचं ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये रेकॉर्ड करायचं. समजलं? झालं. चालू ठेवू आपण. तुमच्याकडे नोट्स मध्ये बघायचंय. नेक्स्ट लाईन बघा. ओनर्स ट्रान्झॅक्शन्स विथ द बिझनेस. ओनर्स ट्रान्झॅक्शन्स विथ द बिझनेस म्हणजे व्यावसायिकाचे व्यवसाय सोबत असणारे व्यवहार. व्यावसायिकाचे व्यवसाय सोबत असणारे व्यवहार. कुठले, जसं की कुठले व्यवहार करतो, दोघांमध्ये कुठले व्यवसाय होणार. आता टाटा मोटर्स आणि टाटांमध्ये काय व्यवहार होऊ शकतो, तर रतन टाटांनी व्यवसायाला कॅपिटल लावले, म्हणजे कॅपिटल दिलं, तो एक दोघांमध्ये ट्रान्झॅक्शन आहे. बरोबर आहे का? व्यवसायात त्यांनी जे पैसे लावले, ते कॅपिटल लावले, ते एक त्या दोघांमधलं ट्रान्झॅक्शन झालं. आणि आणखी काय होऊ शकतं, आपण एक ड्रॉइंग पॉईंट बघितलं होतं. ड्रॉइंग काय अर्थ बघितला होता ड्रॉइंगचा? ड्रॉइंग म्हणजे काय बघितलं होतं आपण? एवढं लवकर विसरले? बिझनेस मधून एनी कॅश, गुड्स और ऍसेट विड्रॉन बाय द प्रोप्रायटर फ्रॉम बिझनेस फॉर पर्सनल यूज. रोख रक्कम, माल किंवा ऍसेट व्यावसायिकाने जर बिझनेस मधून वैयक्तिक कामासाठी घेतली, तर त्याला म्हणायचं ड्रॉइंग. असं बघितलं होतं आपण. मग असं एक ट्रान्झॅक्शन होऊ शकतं की रतन टाटा बिझनेस मधून काही पैसे स्वतःसाठी वापरायला घेऊ शकतात. माझं ड्रॉइंग हा एक ट्रान्झॅक्शन होऊ शकतो. लाईट लागली का खाली? शटरच्या खालच्या साईडला रेड लाईट आहे का? ऑरेंज. अजूनही तसंच होते, चालू बंद होते. स्टॉप झाला का नाही झाला आणखी? ठीक आहे, चालेल. बघा नेक्स्ट पॉईंट बघा, बंद झालं मध्येच त्याच्यामुळे. नेक्स्ट काय दिले, ओनर्स ट्रान्झॅक्शन विथ द बिझनेस. हा पॉईंट बघतोय आपण. व्यावसायिकाचे व्यवसाय सोबत जे ट्रान्झॅक्शन आहेत, जसं की कुठलं कॅपिटल दिलं त्यांनी व्यवसायाला, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन. ड्रॉइंग व्यवसायातून काय घेतलं पर्सनल कामासाठी, तर हे रेकॉर्ड होणार. आता झालं बंद? चालूच आहे का अजून? चालू बंद? व्यावसायिकाचे व्यवसाय सोबत जे ट्रान्झॅक्शन आहेत, जसं की त्यांनी व्यवसायात भांडवल आणलं, व्यवसायात त्यांनी कॅपिटल दिलं, किंवा व्यवसायातले काही पैसे पर्सनल कामासाठी नेले, तर हे जे त्या दोघांमधलं ट्रान्झॅक्शन आहेत, ते रेकॉर्ड होणार बिझनेस. ते बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड करायला लागणार तुम्हाला. आता त्यांनी एक एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, पर्सनल ट्रान्झॅक्शन आणि बिझनेस ट्रान्झॅक्शन सेपरेट कसे करायचे. ठीक झालं, चालू. बिझनेस ट्रान्झॅक्शन कसं रेकॉर्ड करायचं, दोघांचे एक्झाम्पल दिले, होईल क्लिअर. एक्झाम्पल काय दिलंय बघा त्यांनी. हाफ ऑफ द बिल्डिंग इज युज्ड फॉर बिझनेस ऑफिस. तुम्ही एक बिल्डिंग रेंटवरती घेतली आहे आणि हाफ बिल्डिंग तुम्ही बिझनेससाठी यूज करताय, बिझनेसचं ऑफिस आहे तुमच्या तिथं. अँड अदर हाफ, आणि राहिलेली अर्धी बिल्डिंग ऑफ बिल्डिंग इज युज्ड फॉर रेसिडेन्स ऑफ प्रोप्रायटर. रेसिडेन्स म्हणजे काय? रेसिडेन्सचा अर्थ का? राहण्यासाठी. मालकाला राहण्यासाठी वापरतोय अर्धी बिल्डिंग, आणि अर्ध्या बिल्डिंग मध्ये व्यवसायाचं ऑफिस आहे. रेसिडेन्स म्हणजे त्याचा रहिवासी राहण्यासाठी वापरतोय. इफ टोटल रेंट ऑफ बिल्डिंग इज 50,000. जर संपूर्ण बिल्डिंगला तुम्हाला 50,000 रुपये रेंट आहे, तुम्ही बिल्डिंगचा यूज कसा करताय, 50% तुमचा व्यवसायासाठी आहे, समोर लक्ष दे, आणि 50% वैयक्तिक कारणासाठी वापरताय तुम्ही, राहण्यासाठी. बरोबर आहे? 50,000 जर महिन्याला भाडं असेल, तर व्यवसायासाठीचा एक्सपेन्सेस किती झाला? किती? हाफ किती झाले? 25,000. 25,000 रुपये तुम्ही व्यवसायाचा खर्च झाला, 25,000 रुपये तुमचा पर्सनल झाला. समजलं? मग तुम्ही बुक्स मध्ये एंट्री किती रुपयाची करणार, 50,000ची का 25,000ची? 50. त्याचं पर्सनल 25,000 रुपये तो घरी वापरण्यासाठी मी बिल्डिंग वापरतोय, तो स्वतःसाठी वापरतोय, बिल्डिंगचं रेंट 25,000 आहे. ते 25,000 रुपये तुम्ही बिझनेसच्या बुक्स मध्ये घेणार का? तो त्याचा वैयक्तिक खर्च झाला. बिझनेस साठी किती संबंधित आहे? 25. म्हणजे 25,000 फक्त बुक्स मध्ये रेकॉर्ड होणार, त्याचा वैयक्तिक खर्च घ्यायचा नाही त्याच्यामध्ये. देन ओनली 25,000 विल बी डिडक्टेड. आणि जर समजा दोघं 25,000 रुपये सेपरेट देत आहे, म्हणजे व्यवसायाचे पैसे तो वेगळे देतोय, स्वतःचे वेगळे देतोय, असं असेल तर फक्त 25 ची एंट्री होईल. आणि जर अख्खे 50,000 रुपये व्यवसायातूनच जाते ते रेंट, पूर्ण 50,000 तुम्ही व्यवसायातूनच पेमेंट करताय, काय करायला लागेल मग? 50,000 रुपये तुम्ही सगळे व्यवसायामधूनच भरताय. 50,000 रुपये तुम्ही पूर्ण व्यवसायामधून भरताय. तुम्ही काय करणार, ह्याचे दोन भाग करणार.
यातला 25,000 जो व्यवसायाचा खर्च आहे तो तुम्ही करणार एक्सपेंडिचरला. आणि जो त्याचा 25,000 रुपये पर्सनल आहे, व्यवसायामधून पेड केलाय पण पर्सनल कामासाठी पेड केलाय म्हणजे काय? ड्रॉइंग. याला म्हणणार तुम्ही ड्रॉइंग आणि त्याच्या भांडवलामधून हे पैसे मायनस करणार, कॅपिटल मधून हे पैसे त्याच्या वजा करणार. समजलं? सेपरेट दिले तर काही प्रश्न नाहीये. व्यवसायाचे 25,000 वेगळे दिले तर फक्त 25ची एंट्री होईल. पण त्याने जर सगळे 50,000 रुपये बिझनेसच्याच अकाउंट मधून पैसे देतोय तो, तर मग तुम्हाला 2 भाग करावे लागतील. 25,000 बिझनेसचं इथे खर्चामध्ये टाकायला लागेल आणि त्याचे वैयक्तिक 25 येते त्याचं ड्रॉइंग म्हणायला लागणार तुम्हाला. समजलं? वैयक्तिक खर्च. देन ओनली 25,000 विल बी डिडक्टेड ॲज अ ड्रॉइंग. तर 25,000 रुपये तुम्ही ड्रॉइंग म्हणून मायनस करणार. डिडक्ट म्हणजे काय? लेस करणे, वजा करणे. डिडक्ट म्हणजे वजा करणे. फ्रॉम प्रोप्रायटर्स कॅपिटल. त्याच्या भांडवलामधून तुम्ही वैयक्तिक कारणासाठी पैसे घेतले म्हणून तेवढे मायनस करा. समजले बिझनेस एंटिटी कन्सेप्ट? काय म्हणायचंय त्यांना बिझनेस एंटिटी कन्सेप्ट मध्ये? काय म्हणायचंय? ओनर अँड बिझनेस युनिट कसे पकडायचे त्यांना? कसं कन्सिडर करायचं? शॅल बी ट्रीटेड ॲज अ सेपरेट अँड डिस्टिंक्ट पर्सन. सेपरेट आणि वेगवेगळे व्यक्ती म्हणून तुम्ही त्यांना कन्सिडर करायचे. कुठले ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे बुक्स ऑफ अकाउंट मध्ये? ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड. पर्सनल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे का? नाही करायचे. पण ओनर आणि बिझनेस या दोघांमध्ये जर काही ट्रान्झॅक्शन असतील ओनर आणि बिझनेस मध्ये तर ते रेकॉर्ड होणार. जसं की ओनरने भांडवल दिलं, कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड बाय बिझनेसमॅन, किंवा त्याच्यातून ड्रॉइंग साठी पैसे घेतले काय, ते दोघांमधले ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होणार. पर्सनल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाही. मनी मेजरमेंट. मनीचा अर्थ काय होतो? पैसा. आणि मेजरमेंट म्हणजे नाही, मॅनेजमेंट नाही, मेजरमेंट आहे. मोजमाप, मोजणे. मेजरमेंटचा अर्थ तसा होतो, कपडे वगैरे शिवायला गेला ना मेजरमेंट घेतात, माप घेतात. इथं अर्थ होतो मोजमाप, पैशामध्ये मोजमाप. काय म्हणले त्यांनी बघा? रेकॉर्ड ओनली दोज ट्रान्झॅक्शन. फक्त असेच व्यवहार रेकॉर्ड करा. कुठले? विच कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी. एक्सप्रेसचा अर्थ काय होतो? एक्सप्रेसचा तसा अर्थ होतो व्यक्त करणे. म्हणजे जे पैशाच्या स्वरूपात तुम्ही मांडू शकता, पैशाच्या स्वरूपात होणारे जे व्यवहार आहेत, मनी म्हणजे पैसा, जे व्यवहार पैशाच्या स्वरूपात होते ते फक्त असेच व्यवहार रेकॉर्ड करा. पैशाच्या स्वरूपात होत नाहीत अशा ट्रान्झॅक्शनला काय म्हणत होतो आपण? नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. आठवतंय? जे व्यवहार पैशांमध्ये होत नाही, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाही. त्यांनी परत इथं तोच पॉईंट सांगितलाय की जे ट्रान्झॅक्शन तुम्ही पैशांमध्ये एक्सप्रेस करू शकता, म्हणजे थोडक्यात पैशात मोजू शकता, ते ट्रान्झॅक्शन फक्त रेकॉर्ड करा. पैशामध्ये न होणारे व्यवहार रेकॉर्ड करू. ट्रान्झॅक्शन विच डू नॉट इन्व्हॉल्व मनी. डू नॉट इन्व्हॉल्व म्हणजे समावेश नाही. नॉट इन्व्हॉल्व म्हणजे समावेश नाहीये. असे व्यवहार ज्याच्यामध्ये पैशांचा समावेश नाहीये विल नॉट बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ते बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड करायचे का? नाही करायचे. म्हणजे मनी मेजरमेंट कन्सेप्ट सांगतेय रेकॉर्ड ओनली दोज ट्रान्झॅक्शन. फक्त असेच व्यवहार रेकॉर्ड करा. कुठले? विच कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ मनी. जे पैशाच्या स्वरूपात तुम्ही एक्सप्रेस करू शकता, मांडू शकता, व्यक्त करू शकता, तेच ट्रान्झॅक्शन फक्त तुम्हाला बुक्स मध्ये लिहायचे. ते आणि ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसे इन्व्हॉल्व नाहीत, मनी इन्व्हॉल्व नाही, ते रेकॉर्ड करायचे का? डोंट रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन विच डज नॉट इन्व्हॉल्व मनी. ज्याच्यामध्ये पैसे इन्व्हॉल्व नाहीत असे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू. कॉस्ट कन्सेप्ट. कॉस्टचा अर्थ तसा होतो खर्च, पण इथं कॉस्टचा अर्थ इथं घ्या खरेदी किंमत. कॉस्ट कन्सेप्टचा इथं अर्थ घ्या खरेदी किंमत. खरेदी किंमत म्हणा किंवा मूळ किंमत असा एक शब्द लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. मूळ किंमत. तर त्यांचं काय म्हणणं आहे अगोदर आपल्या लँग्वेज मध्ये समजून घ्या, मग लक्षात येईल तुमच्या. तुम्ही सपोज एक मशिनरी परचेस केली. तुम्ही मशिनरी परचेस केली 5 लाख रुपयांची. 1 वर्ष झालं मशिनरीला. आफ्टर 1 इयर ती मशिनरी आता मार्केटमध्ये अवेलेबल नाहीये, तुमच्याकडेच आहे, मार्केटमध्ये अवेलेबल नाही. त्याची प्राइस वाढेल का कमी होईल? मग वाढणार. 1 वर्षानंतर त्याची मार्केटमधली व्हॅल्यू झाली समजा 7 लाख रुपये मार्केट प्राइस झाली त्याची. मार्केट प्राइस किती झाली? 7 लाख रुपये. आपण परचेस कितीला केली आहे? 5 लाख रुपयाला. ज्या किमतीला परचेस केली त्याला म्हणतात ऍक्विजिशन कॉस्ट, खरेदी किंमत. ऍक्विजिशन कॉस्ट त्याची 5 लाख रुपये आणि त्याची मार्केट प्राइस किती रुपये झाली आहे? 7 लाख रुपये. तर त्यांचं म्हणणं असं आहे, तुमची मार्केटमध्ये जरी मशिनरीची प्राइस वाढली असेल 2 लाख रुपयांनी, तरी तुम्ही ती ज्या खरेदी किमतीला घेतली त्याच किमतीला नोंद करा. मार्केटमध्ये प्राइस चेंज होत राहणार. आज 7 लाख झाली, उद्या कमी होऊ शकते. बरोबर आहे ना? मार्केटमध्ये वस्तूची किंमत कमी जास्त होत असते. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मार्केटमधली प्राइस चेंज झाली तर तिकडे चेंज करू नका. ज्या किमतीला खरेदी करतायत त्याच किमतीला वस्तू रेकॉर्ड करा, ऍसेट रेकॉर्ड करा.
जी मालमत्ता खरेदी करताय तुम्ही ती खरेदी किमतीला रेकॉर्ड करा, मूळ किमतीला रेकॉर्ड करा. मार्केट प्राइस त्याची बदलल्यानंतर चेंज करू नका. मूळ किमतीला रेकॉर्ड करा. ठीक आहे. बघा काय दिलंय. ऍसेट इज रेकॉर्डेड इन द बुक्स. बुक्स मध्ये मालमत्ता कशी नोंद केली जाते? ऑन द बेसिस ऑफ हिस्टोरिकल कॉस्ट. हिस्टोरिकल कॉस्टचा पण अर्थ तोच होतो, खरेदी किंमत. हिस्टोरिकल कॉस्टचा अर्थ लिहा, खरेदी किंमत लिहा आणि त्याच्यानंतर ऑब्लिक करून लिहा मूळ किंमत. खरेदी किंमत, मूळ किंमत, त्याच्या मूळ किमतीलाच रेकॉर्ड करा. दॅट इज इट्स ऍक्विजिशन कॉस्ट. ऍक्वायरचा अर्थ होतो खरेदी. ऍक्विजिशन कॉस्टचा अर्थ लिहून ठेवा खरेदी. खरेदी करण्याची किंमत, खरेदी प्राइस, परचेस प्राइस त्याची थोडक्यात. पहिली लाईन समजली. ऍसेट रेकॉर्ड करायची कुठल्या बेसिसवरती? हिस्टोरिकल कॉस्ट किंवा ऍक्विजिशन कॉस्ट, दोन्हीचा अर्थ एकच होतो. हिस्टोरिकल कॉस्ट, ऍक्विजिशन कॉस्टचा एकच अर्थ होतो, खरेदी किंमत त्याची जी काय आहे. मूळ किंमत आहे त्या मूळ किंमतीला रेकॉर्ड करा. पुढे काय सांगितले? कॉस्ट ऑफ ऍक्विजिशन म्हणजे खरेदी किंमत विल बी बेस. बेसचा अर्थ काय होतो? बेस आधार, पाया म्हणा, आधार म्हणा. विल बी बेस आधार असेल फॉर फर्दर अकाउंटिंग. फर्दरचा अर्थ होतो समोर जे अकाउंटिंग करायचं आहे, पुढचं जे अकाउंटिंग करायचं त्या मशिनरीचं, त्याच्यासाठी तुमची खरेदी किंमत हा बेस असणार आहे, पाया असणार आहे. फर्दर अकाउंटिंग म्हणजे आता अकाउंट मधल्या अकाउंटिंगचे काही कन्सेप्ट तुम्हाला माहित नाहीयेत, म्हणजे याच्यानंतर मशिनरी खरेदी केल्यानंतर त्याच्यावरती काय करतात, पुढे कुठल्या एंट्री पास करायला लागतात ते माहित नाही. त्यामुळे फर्दर अकाउंटिंग अपार्ट करणार नाही तुम्हाला. पण तुम्ही खरेदी किंमत जी आहे त्याच्यानंतर त्या बेसिसवरतीच पुढचं अकाउंटिंग होणार. त्याचं पुढचं सगळे नोंद त्याची खरेदी किमतीच्या आधारावरती होणार, हे त्याचा अर्थ आहे. तर त्यांनी इथे एक पॉईंट दिलाय. अकाउंट मध्ये एक कन्सेप्ट आहे, अगोदर समजून घ्या अशी, मग तुम्हाला ती लाईन कळेल. तुम्ही मशिनरी 5 लाख रुपयांना खरेदी करताय, असं तुमचा अंदाज आहे की ही मशिनरी 10 वर्ष चालत. 5 लाख रुपयांना मशिनरी घेतली तुम्ही, ती मशिनरी तुमची 10 वर्षाची लाईफ आहे त्याचा, असं तुमचं एक स्टँडर्ड त्याच्या मशिनरीचं स्पेसिफिकेशन आहे की 10 वर्ष मशिनरी यूज मध्ये आहे. 5 लाख रुपयांची मशिनरी घेतली, 10 वर्ष चालेल असा तुमचा अंदाज आहे. म्हणजे एका वर्षासाठी किती खर्च झाला? मॅथमॅटिक्स भंगार आहे तुमचं एकदम. 50,000 रुपये तुमचा एका वर्षाचा खर्च झाला. एक्सपेन्सेस वर्डिंग चुकीचं आहे, पण तुम्हाला समजण्यासाठी लिहितो मी. एक्सपेन्सेस फॉर 1 इयर. एका वर्षाचा खर्च कसा किती झाला तुम्ही किती सांगितलं मला? 50,000. बरोबर आहे ना. 5 लाख रुपये जर तुम्हाला 10 वर्ष फायदा देणार आहेत, 10 एके 10, 10 पाचे 50, वरती 4 शून्य 50,000. म्हणजे एका वर्षासाठी तुमचा 50,000 रुपये खर्च पडला पाहिजे तुमच्या खर्चात. बरोबर आहे. 5 लाखाची मशिनरी 10 वर्ष वापरताय, म्हणजे एका वर्षासाठी तुम्हाला 50,000 रुपये ऑन एन ऍव्हरेज खर्च आहे त्या मशिनरीचा. मग हे अकाउंट मध्ये कसं केलं जातं? तुमची मशिनरी 5 लाखाची आहे, 5 लाखाची मशिनरी आहे. टुडे म्हणू आपण, आज 5 लाखाची मशिनरी. पहिल्या वर्षी तिची खर्चात किती पडेल? तर त्यातले किती रुपये खर्चात कमी होऊन जाणार? एका वर्षाचा खर्च किती सांगितलं तुम्ही मला? 50,000 रुपये. तुम्ही काय करणार म्हणजे इयर 1 पहिल्या वर्षी त्याच्यापैकी 50,000 रुपये किंमत कमी होणार त्याची, राहिली त्याची व्हॅल्यू 4,50,000 रुपये. बरोबर आहे का? दुसऱ्या वर्षी तुम्ही काय करणार? इयर 2 ला परत 50,000 रुपये त्यातली व्हॅल्यू कमी करणार. 50,000 दरवर्षी खर्च करायचा ना आपल्याला, टाकायचा आहे, म्हणजे राहिली व्हॅल्यू 4 लाख रुपये. असं तुम्ही 10 वर्ष करत जाणार. म्हणजे तुम्ही काय करताय? ते ऍसेटची व्हॅल्यू त्यात दरवर्षी तेवढीच राहणार आहे का? 5 लाखाची मशिनरी ती 10 वर्षानंतर पण त्याची किंमत 5 लाखच राहील का? तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हा मोबाईल मी मागच्या वर्षी घेतला 20,000 रुपयाला. आता मला विकायचा आहे. तुम्हाला जर म्हणलं की विकत घ्या, किती रुपयाला घेणार मोबाईल माझा? मी घेतला 20,000 रुपयाला, 1 वर्ष होऊन गेलंय. किती रुपयाला घेणार? ते परवडतंय, आजच घेऊन जा. 1 वर्ष वापरून जर 1,000 कमी करताय म्हणल्यावरती परवडतंय. किती रुपयाला घेणार? नॉर्मली तुमच्या काय करणार? 1 वर्ष वापरले म्हणल्यावर काय करणार तुम्ही? 10,000, 12,000, 15,000 रुपये. बरोबर आहे. 10,000 रुपयात जर समजा तुम्ही घेताय मोबाईल, मी घेतलाय 20,000ला, तुम्ही म्हणताय 10,000 दे, म्हणजे तुम्ही 10,000 रुपये कशाचे कमी करताय? 1 वर्ष वापरलं, वापरल्यामुळे त्याची जी व्हॅल्यू कमी झाली त्याच्यासाठी तुम्ही 10,000 कमी करताय. बरोबर आहे. हीच पद्धत असते अकाउंटिंग मध्ये पण. तुम्ही ऍसेट जी वापरताय, तर वापरल्यामुळे त्याची व्हॅल्यू तर काहीतरी कमी होणार. तर ही जी व्हॅल्यू कमी होती याला अकाउंटिंगच्या भाषेत म्हणतात डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन म्हणजेच झीज. हा शब्द आलाय तुमच्या या पुढच्या वाक्यामध्ये.
त्यालाच म्हणायचं अकाउंटिंग मध्ये डेप्रिशिएशन. आता ही आपली झाली नॉर्मल पद्धत, 20,000ला घेतलाय 10,000 कमी कर. अकाउंटिंग मध्ये सिस्टमॅटिकली काढलं जातं, पण ऍसेटची जी व्हॅल्यू दरवर्षी कमी कमी होतीये, ते दरवर्षी अकाउंटिंग मध्ये तुम्हाला रेकॉर्ड करायला लागते की ही एवढी व्हॅल्यू कमी झाली त्याची. त्याला म्हणायचं डेप्रिशिएशन. हे 50,000 रुपये मी तुमच्या भाषेत सांगितलं तुम्हाला, 10 वर्ष वापरतोय म्हणजे 1 वर्ष त्याची 50,000 व्हॅल्यू कमी होणार, बरोबर आहे. ही जी व्हॅल्यू कमी होती त्याला अकाउंट मध्ये म्हणतात डेप्रिशिएशन. आता यांनी तर आतापर्यंत आपल्याला सांगितलं की जी ऍसेट रेकॉर्ड करणार ती मूळ किमतीला रेकॉर्ड करा, बरोबर आहे ना. पहिल्या लाईनचा अर्थ तोच होता ना, परचेस प्राइसला रेकॉर्ड करा. पण त्याचा अर्थ असा आहे का की ती कायम 5 लाख रुपये दिसेल तुमची ऍसेट, 5 लाखच व्हॅल्यू राहणार आहे का तिची. त्यांचं म्हणणं आहे मार्केट प्राइस बघू नका, पण त्याच्यावरती डेप्रिशिएशन टाकू शकता तुम्ही, कारण त्याची व्हॅल्यू दरवर्षी कमी होत जाणार आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही मार्केट प्राइस नुसार करू नका, पण त्याच्यावरती तुम्ही वर्षाच्या वर्षाला डेप्रिशिएशन टाकायचं. अकाउंट मध्ये ते अलाउड आहे, दरवर्षी तेवढा खर्च टाकायचा. झीज झाली थोडक्यात ऍसेटची, बरोबर आहे. तो पॉइंट आहे पुढचा. इट डज नॉट मीन दॅट, म्हणजे ऍक्विजिशन कॉस्टला रेकॉर्ड करायचा अर्थ असा नाहीये दॅट ऍसेट विल ऑलवेज शोन ऍट कॉस्ट. कायमस्वरूपी ती 5 लाखाचं दाखवणार तुम्ही असं नाही होऊ शकत, त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाणार आहे. मग ते काय करायचं, इट इज रेकॉर्डेड ऍट कॉस्ट ऍट द टाइम ऑफ परचेस. कॉस्टला कधी रेकॉर्ड करा म्हणते तिथे, ते जे म्हणतात ना की कॉस्टला रेकॉर्ड करा, कॉस्टला रेकॉर्ड करा, ती कधी परचेस करताना, खरेदी करताय त्यावेळेला कॉस्ट किमतीला घ्या, मार्केट प्राइसला घेऊ नका. खरेदी करताना ती जेवढे रुपये तुम्ही दिलेत खरेदी करायला, ती रेकॉर्ड करताना त्या किमतीला खरेदी करा. पण पुढच्या वर्षी काय करायचं त्यांनी सांगितलंय, बट सिस्टमॅटिकली रिड्यूस्ड, पद्धतशीरपणे तुम्ही त्याला रिड्यूसचा अर्थ माहिती, रिड्यूस कमी करणे, घट होणे. रिड्यूसचा अर्थ तसा होतो घट होणे, की इथं तुम्ही अर्थ द्या कमी करणे. तुम्ही ज्या वेळेला खरेदी करताय त्यावेळेला कॉस्ट प्राइसला दाखवा, ऍक्विजिशन कॉस्टला दाखवा, हिस्टॉरिकल कॉस्टला दाखवा. त्या सगळ्यांचा अर्थ हाच होतो की खरेदी किमतीला दाखवा, पण तुम्ही काय करणार, सिस्टमॅटिकली कमी करणार त्याची व्हॅल्यू. इन द बुक, इन इट्स बुक व्हॅल्यू, त्याची जी किंमत आहे त्याच्यामध्ये तुम्ही कमी कमी करत जाणार बाय चार्जिंग डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशनचा अर्थ तुम्हाला मी आता सांगितलं, याच्यावरती एक टॉपिक आहे आपल्याला, डेप्रिशिएशन म्हणजे झीज. डेप्रिशिएशन कसं काढायचं यासाठी सेपरेट टॉपिक आहे. आता सध्या एवढंच लक्षात घ्या की त्याच्यावरती जी झीज होणार आहे दरवर्षी ती तुम्ही त्याच्यातून मायनस करायची. यांचा अर्थ असा नाहीये की प्रत्येक वेळेला खरेदी किमतीलाच तुम्ही ते ऍसेट दरवर्षी तेवढ्यालाच दाखवा, तसं नाहीये. ज्या वेळेला परचेस करताय त्यावेळेला त्याच्या खरेदी किमतीला एंट्री करा, पण नंतर दरवर्षी तुम्ही त्याची झीज काढू शकता, डेप्रिशिएशन टाकू शकता. समजलं. एक्झाम्पल दिले त्यांनी तुम्हाला. फर्निचर इज परचेस फॉर 1 लाख रुपीज. फर्निचर 1 लाख रुपयाला खरेदी केलं, फर्निचर पण ऍसेट आहे. हे ऍसेट विषयी बोलतात ते, म्हणजे सगळ्या ऍसेट याच्यात आले. आता आपण एक्झाम्पल घेतलं मशिनरीचं, त्यांनी फर्निचरचं दिलंय. फर्निचर इज परचेस फॉर रुपीज 1 लाख, 1 लाख रुपयांचं फर्निचर परचेस केलं, अँड सेम कॉस्ट हॅज बीन रेकॉर्डेड इन द बुक्स. बरोबर आहे, सेम कॉस्ट याच किमतीला रेकॉर्ड केलं पाहिजे. काय म्हणलंय त्यांनी, ऍक्विजिशन कॉस्टला किंवा हिस्टोरिकल कॉस्टला रेकॉर्ड करा. ऍक्विजिशन कॉस्ट, हिस्टोरिकल कॉस्ट म्हणजे काय, खरेदी किंमत. खरेदी किमतीला रेकॉर्ड केलं पाहिजे. पुढे काय म्हणते ते, इन केस मार्केट व्हॅल्यू गोज टू 1 लाख और 1,50,000, ती मार्केट व्हॅल्यू जर 1,50,000 पर्यंत गेली, 1 लाख काढून टाका, 1 लाख आणि और काढून टाका, इथं काहीतरी टायपिंग 1 लाख और, तर टेक्स्टबुक मध्ये पण बऱ्याच टायपिंग मिस्टेक आहेत. काय म्हणलंय त्यांनी, इन केस मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, बाजारातली किंमत, म्हणजे आता किती रुपयाला मार्केटमध्ये मिळतंय ती किंमत. गोज टू 1,50,000, 1,50,000 झाली त्याची किंमत. तुम्ही खरेदी कितीला केली, 1 लाखाला. म्हणजे ऍक्विजिशन कॉस्ट, हिस्टोरिकल कॉस्ट, परचेस प्राइस तुमची किती रुपये, 1 लाख रुपये. मग तुम्ही 1,50,000 झाल्यावरती 1,50,000 करणार का चेंज, कुठल्या कॉस्टला रेकॉर्ड करायचंय, 1 लाख रुपयाला. त्याला कुठली कॉस्ट म्हणले त्यांनी, हिस्टोरिकल कॉस्ट. आणखी कुठला शब्द आहे, ऍक्विजिशन कॉस्ट. हिस्टोरिकल कॉस्ट किंवा ऍक्विजिशन कॉस्टलाच रेकॉर्ड करायची. 1,50,000 पर्यंत व्हॅल्यू गेली तर इट विल नॉट बी कन्सिडर, तर ती लक्षात घेऊ नका. कारण अकाउंट सांगते तुम्हाला की ऍक्विजिशन कॉस्टला रेकॉर्ड करा. असं का बरं, हे असा नियम का बनवला असेल त्यांनी, मला सांगा. आपल्या महाराष्ट्रात असं, थोडक्यात एक्झाम्पल घेऊ आपण, महाराष्ट्राचंच एक्झाम्पल घेऊ. 10 लाख बिझनेसमॅन आहेत. प्रत्येक बिझनेसमॅन कडे सेम ऍसेट असणार का वेगवेगळे असणार, वेगवेगळे असणार. प्रत्येक ऍसेटचं मार्केटमधली व्हॅल्यू एकाच पद्धतीने बदल का वेगवेगळ्या पद्धतीने बदल. जर त्यांनी सांगितलं, जर हा नियम गव्हर्नमेंटने बनवला नाही की कॉस्ट कन्सेप्टला रेकॉर्ड करा, कॉस्टला रेकॉर्ड करा, ऍक्विजिशन कॉस्टला, तर प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीने मार्केट व्हॅल्यू ठरवल. बरं, मार्केट व्हॅल्यू किती हे फिक्स असेल का, आज
पुण्यामध्ये जी मार्केट व्हॅल्यू आहे ती मुंबईमध्ये असणार आहे का? ही दिल्लीमध्ये असणार आहे का? ही जी अकाउंटिंगची सिस्टम आहे ती तुमच्या देशाला सगळ्या सूट झाली पाहिजे. म्हणजे सगळ्यांचं सेम पाहिजे. असं कशासाठी? त्याच्या पुढचे जे गोष्टी आहेत, जीएसटी भरायचं आहे, इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे, गव्हर्नमेंटला जे टॅक्स भरणार आहे तुम्ही, त्याच्यासाठी सगळ्या देशाचं सिस्टम एक पाहिजे. बरोबर आहे? मग प्रत्येकाला जर सूट दिली की मार्केट प्राइस नुसार रेकॉर्ड करा तुमच्या पद्धतीने, तर प्रत्येकाचं दोघांचे बुक्स ऑफ अकाउंट कम्पेअर करता येतील का आपल्याला? नाही करता येणार. म्हणून त्यांनी रूल बनवला, ज्या किमतीला खरेदी करताय त्या किमतीला रेकॉर्ड करा. मार्केट प्राइस नुसार रेकॉर्ड करू. का कन्सेप्ट आहे कळाला याचा अर्थ? कारण प्रत्येकाला जर मार्केट प्राइस नुसार सवलत दिली तर प्रत्येकाची ऍसेट वेगळी आहे, प्रत्येकाची मार्केट व्हॅल्यू वेगळी आहे. एका शहरात मार्केट व्हॅल्यू वेगळी आहे, दुसऱ्या शहरात वेगळी. तो गोंधळ होईल सगळ्यांचा. गव्हर्नमेंटला दोघांचं कम्पेअर करता येईल का? नाही करता येणार. म्हणून गव्हर्नमेंटने असा रूल केला की तुम्ही त्याला कॉस्टला रेकॉर्ड करा, ऍक्विजिशन कॉस्टला रेकॉर्ड करा. समजलं? त्यानंतरचे कन्सेप्ट आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी शब्द ऐकला असणार आहे तुम्ही. कन्सिस्टन्सीचा अर्थ काय होतो? कन्सिस्टन्सीचा अर्थ नाही माहिती? सातत्य. सातत्य. आता सातत्याचा अर्थ विचारू नका, मराठी शब्द आहे. सातत्य म्हणजे काय? कायमस्वरूपी. कंटिन्यू, कंटिन्युटी. म्हणजे तुम्ही सारखं सारखं त्याच पद्धतीने काम केलं पाहिजे. कंटिन्युटी म्हणजे सातत्य. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. म्हणजे अकाउंटिंग मध्ये जर तुम्ही एखादी पॉलिसी चालू केली, एखाद्या प्रकारे अकाउंटिंग तुम्ही चालू केलं, म्हणजे उदाहरणार्थ सिंपल एक उदाहरण सांगतो तुम्हाला. डेप्रिशिएशन आता जे बघितलं ना, आता हे तुम्हाला डिटेलमध्ये नाही समजणार कारण हा टॉपिक आपला झालेला नाहीये. याच्यामध्ये दोन मेथड आहेत. पहिल्या मेथडचं नाव आहे WDV मेथड. दोन मेथड आहेत, त्याचं नाव आहे WDV मेथड. आणि दुसऱ्या मेथडचं नाव आहे SLM मेथड, स्ट्रेट लाईन मेथड. WDV मेथड आणि SLM मेथड. तर त्यांचं म्हणणं असं आहे, तुम्हाला दोन्ही चॉईस दिल्या ते. तुम्हाला WDV ने करायचं का SLM ने करायचं तुम्ही ठरवा. पण एक कन्सेप्ट चालू केली की ती कंटिन्यू ठेवा, सातत्याने तीच वापरा. नाही तर पहिल्या वर्षी WDV केली, नाही आवडली, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मेथडला गेला, नाही आवडली, परत त्याला आला, असं चालणार नाही. सातत्य ठेवा. म्हणजे तुम्ही जी अकाउंटिंगची पॉलिसी वापरताय, जे धोरण करताय अकाउंटिंगचं, ज्या पद्धतीने अकाउंटिंग करताय ती कंटिन्यू करा. प्रत्येक वर्षी त्याच्यात चेंज करू नका. त्याला म्हणायचे कन्सिस्टन्सी कन्सेप्ट. आता ह्या मेथड काय आहेत हे आपल्याला टॉपिक आहे सेपरेट, त्यावेळेला शिकायला मिळेल. म्हणजे मला सिम्पली तुम्हाला एवढं सांगायचं होतं, अकाउंट मध्ये तुम्ही जी मेथड वापरणार आहे किंवा जी पॉलिसी वापरणार आहे, जे धोरण वापरणार आहे, पॉलिसी म्हणजे धोरण, ते सातत्याने वापरा. दरवर्षी त्याच्यात बदल करू. एनी पॉलिसी अडॅप्टेड. पॉलिसी म्हणजे धोरण स्वीकारणे, अडॅप्टेड म्हणजे स्वीकारणे, धोरण स्वीकारणे. पॉलिसीचा अर्थ होतो धोरण, अडॅप्टेड म्हणजे स्वीकारणे. जे धोरण तुम्ही स्वीकारताय फॉर अकाउंटिंग, अकाउंटिंग साठी तुम्ही जे धोरण स्वीकारले शुड बी कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे काय? कायम तेच राहिलं पाहिजे तुमचं. और कन्सिस्टंट म्हणजे सातत्य असलं पाहिजे त्याचं. थ्रू आउट द बिझनेस, जोपर्यंत व्यवसाय चालू आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. जी पॉलिसी, जे धोरणानुसार काम करताय तुम्ही, ते कंटिन्यू तसंच पाहिजे तुमचं. अँड नीड नॉट बी चेंज्ड. आणि बदललं गेलं नाही पाहिजे. अनलेस अँड अंटिल सर्कमस्टन्सेस डिमांडेड. धोरण बदलू नका असं म्हणतात ते, पण एक चॉईस, एक तुम्हाला त्यांनी एक्सक्यूज दिलाय. अनलेस अँड अंटिल म्हणजे कधीपर्यंत बदलू नका? सर्कमस्टन्सेसचा अर्थ होतो परिस्थिती, सिच्युएशन. परिस्थिती, परिस्थितीची मागणी. सर्कमस्टन्सेस डिमांडचा एकत्रच अर्थ लिहून ठेवा, परिस्थितीची मागणी. म्हणजे अशी सिच्युएशन तयार झाली की तिथं तुम्हाला बदलायला लागते. कायद्यामुळे म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या इतर परिस्थितीमुळे जर तुम्हाला बदलायची वेळ आली तर बदला, पण नॉर्मल कोर्स मध्ये बदलू नका. परिस्थितीची मागणी. परिस्थितीची मागणीचा अर्थ कळतो? अशी परिस्थिती निर्माण झाली किंवा कायद्यामध्ये एखादा रूल आला, ही मेथड वापरू नका आजपासून, तर तुम्हाला बदलायला लागेल का तुम्ही तुमच्या मनाने चालू ठेवू शकता? बदलायला लागणार. म्हणजे ही परिस्थितीची मागणी की तुमच्या हातात कंट्रोल नाहीये. काहीतरी वेगळी सिच्युएशन निर्माण झाल्यामुळे बदलायला लागली तर बदलू शकता, पण नॉर्मली बदलू नका. जी तुम्ही पॉलिसी वापरताय ती थ्रू आउट ठेवा, बिझनेसच्या कंटिन्युअस ठेवा, कन्सिस्टंट ठेवा. समजलं? हवेवर, पण ते जर म्हणते की पद्धत बदलू नका, इट डज नॉट स्टॉप एनी इम्प्रुव्हमेंट. ते जरी म्हणत असले की बिझनेस मधली मेथड वापरू नका, पण ते तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी थांबवत नाहीत. इम्प्रुव्हमेंट म्हणजे काय? इम्प्रुव्हमेंटचा अर्थ काय होतो? जे तुमच्यात होत नाहीये. होते का नाही होते इम्प्रुव्हमेंट? सुधारणा. इम्प्रुव्हमेंट म्हणजे सुधारणा. म्हणजे याचा अर्थ असा नाही, ते म्हणते ते तुम्हाला की पॉलिसी बदलू नका, याचा अर्थ नाही की ते तुम्हाला सुधारणा करू नका म्हणते, ते डेव्हलप करू नका असं म्हणत नाहीये.
ऑफ न्यू टेक्निक, तुम्ही नवीन टेक्निक मध्ये सुधारणा करू शकता, नवीन टेक्निक डेव्हलप करू शकता, बट दॅट शुड बी डिस्क्लोज विथ अ नोट. तुम्हाला ते नोट म्हणजे सूचना म्हणून तुम्हाला तिथे सांगायला लागेल की आम्ही कुठली पॉलिसी बदलली आहे, कशामुळे बदलली ते तुम्हाला सांगायला लागणार. म्हणजे कन्सिस्टन्सी कन्सेप्ट काय सांगते, एनी पॉलिसी अडॅप्टेड फॉर अकाउंटिंग, म्हणजे अकाउंटिंगसाठी तुम्ही जे धोरण ठेवलंय, धोरण घेतलंय, ते कंटिन्युअस किंवा कन्सिस्टंट असलं पाहिजे, सातत्याने तेच वापरलं पाहिजे थ्रू आउट द बिझनेस. व्यवसाय जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तेच वापरलं पाहिजे. अनलेस अँड अंटिल सर्कमस्टन्सेस डिमांड, जोपर्यंत परिस्थितीची मागणीच नाही तशी किंवा तशी परिस्थिती तयार होत नाही तोपर्यंत बदलू नका. पण परिस्थिती तयार होत नाहीये किंवा पॉलिसी बदलू नका याचा अर्थ असा नाही की तुम्ही नवीन टेक्निक इम्प्रूव्ह करू शकत नाही, करू शकता, पण तुम्हाला ते सूचना म्हणून दाखवायला लागेल. डिस्क्लोज करणे म्हणजे जाहीर करणे किंवा दाखवणे. डिस्क्लोजचा अर्थ तो जाहीर करणे, तुम्हाला ते दाखवायला लागेल, जाहीर करायला लागेल सूचना म्हणून. तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये तशी सूचना द्यायला लागेल तुम्हाला की आम्ही ही पॉलिसी चेंज केली. समजलं? पुढची कन्सेप्ट एक बघू आपण, इम्पॉर्टंट आहे, कन्झर्व्हेटिझम. इम्पॉर्टंट मार्क केलाय त्याला, कन्झर्व्हेटिझम कन्सेप्ट. कन्झर्व्हेटिझम कन्सेप्ट काय सांगतेय, ही प्रॅक्टिकली इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता तुम्हाला लगेच लक्षात येणार नाही, नवीन नेक्स्ट ज्या वेळेला आपण टॉपिक आपले ऍक्च्युअल प्रॉब्लेम वाले वगैरे टॉपिक चालू होतील त्यावेळेला मी तुम्हाला विचारेल ही कन्सेप्ट काय होती, लक्षात ठेवायची, त्यावेळेला सांगता आलं पाहिजे. कन्झर्व्हेटिझम कन्सेप्ट काय सांगते, अँटिसिपेट. अँटिसिपेटचा अर्थ होतो एक्सपेक्ट करणे, अंदाज लावणे किंवा एक्सपेक्ट करणे. अँटिसिपेट अंदाज लावणे. नो प्रॉफिट म्हणजे नफ्याचा अंदाज लावू नका, भविष्यात होणाऱ्या नफ्याचा आत्ताच लक्षात घेऊ नका. भविष्यात तुम्हाला मला 5 कोटीची ऑर्डर भेटेल आणि त्याच्यात 2 कोटी रुपये मिळतील असे अंदाज लावू नका. भविष्यात होणाऱ्या प्रॉफिटचा अंदाज नका घेऊ, बट प्रोव्हाइड फॉर ऑल पॉसिबल लॉसेस. ऑल पॉसिबल लॉसेस म्हणजे काय, ऑल पॉसिबल लॉसेस म्हणजे काय, पॉसिबल म्हणजे शक्य असणारे, लॉसेस म्हणजे तोटे. त्यांचं म्हणणं असं आहे की भविष्यात तुम्हाला फायदा काय होईल त्याच्याकडे बघू नका, प्रॉफिट भविष्यात होईल त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पण जर भविष्यात काय तोटे होतील असं वाटत असेल तर आता अकाउंटमध्ये त्याची प्रोव्हिजन करून ठेवा, म्हणजे अकाउंटमध्ये ते लक्षात घ्या. कन्झर्व्हेटिझम कन्सेप्ट काय सांगते, तुम्हाला सेफ साईडने जायला सांगते. सेफ साईड म्हणजे काय, भविष्यात तुम्हाला काय मिळणार आहे याच्याकडे बघू नका आता. म्हणजे तुम्हाला भविष्यात तुम्ही जसं म्हणताय की मला उद्या 5 कोटी रुपयांची ऑर्डर भेटेल, त्याच्यामध्ये मला 2 कोटी रुपये प्रॉफिट राहील असे अंदाज लावू नका, कारण प्रॉफिटचा अंदाज नाही लावला तर काही प्रॉब्लेम होणार नाही. पण तुम्हाला भविष्यात जर काही लॉस होणार असेल असा तुमचा अंदाज सांगतो की भविष्यात लॉस होऊ शकतो, तर ते अंदाज तुम्ही आत्ता बुक्स मध्ये रेकॉर्ड करा. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल देतो बघतो तुम्हाला. एक कन्सेप्ट अकाउंट मध्ये आरडीडी. आरडीडीचा लॉंग फॉर्म आहे रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स. त्याचा लॉंग फॉर्म पण लिहितो मी इथं, रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स. मी रिझर्व्हचा अर्थ लिहून दिला होता तुम्हाला नेटवर्थ मध्ये. रिझर्व्हचा अर्थ काय सांगितलं होता, नेटवर्थ, ओनर्स इक्विटी. नेटवर्थ जो पॉईंट होता हे सुरू करायच्या शेवटचाच पॉईंट आहे, कालचाच पॉईंट आहे, बिझनेस एंटिटीच्या आधीचा पॉईंट आहे, नेटवर्थ वाला पॉईंट आहे. बघा बरं रिझर्व्हचा अर्थ काय होतो, शिल्लक ठेवलेला प्रॉफिट, बरोबर आहे. आता एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे भविष्यात होणारे लॉस कसे लक्षात घेतात अकाउंटमध्ये. आरडीडीचा अर्थ होतो रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स. डाउटफुल म्हणजे काय, डाउटफुलचा अर्थ, डाऊट म्हणजे काय, शंका आहे तुम्हाला. डेप्स म्हणजे कर्ज पैसे बुडतील अशी शंका आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण ज्यांना उधारीवरती माल विकतो त्यांना काय म्हणतो आपण अकाउंटमध्ये, ज्यांना उधारीवरती माल देतो त्यांना डेटर्स, डेटर्स म्हणतो. तर अकाउंटमध्ये एक कन्सेप्ट अशी आहे, तुम्ही ज्यांना उधारीवरती माल दिलाय तर त्यातले काही जण असे असतात, सोमवारी देतो, गुरुवारी देतो, पुढच्या महिन्यात देतो 1 तारखेला, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला डाऊट वाटतोय लोक पैसे देतील का नाही देतील, म्हणजे तुम्हाला शंका आहे भविष्यात चालू यांनी जर पैसे बुडवले तर माझा लॉस होईल आहे, बरोबर आहे. याने जर पैसे बुडवले तर भविष्यात तुमचा लॉस होऊ शकतो. तर तुम्हाला नॉर्मली बिझनेस करताय त्यामुळे वर्षानुवर्ष अंदाज आलेला असतो की जेवढा मी माल देतो त्यातले 5% लोक पैसे बुडवतात, 2% लोक पैसे बुडवतात, असा अंदाज येतो आपल्याला व्यवसायात. तर त्यांनी काय सांगितलं, आपण मध्ये एक प्रोव्हिजन करायला होतं तुम्हाला की आरडीडीची प्रोव्हिजन करा, म्हणजे लोक भविष्यात पैसे बुडतील बुडवतील. काही लोक जर डाऊटफुल असतील, डाऊटफुल वाटत असतील तर त्याची तुम्ही आता अकाउंटमध्ये प्रोव्हिजन करून ठेवा. म्हणजे जर समजा मी 1 लाख रुपयांचा माल मार्केटमध्ये विकलाय आणि मला असं वाटतंय त्या 1 लाखांपैकी 20,000 रुपये मला डाऊटफुल वाटतात. डाऊटफुल म्हणजे मिळतील का नाही मिळतील, शंका आहे मला. म्हणजे मला सांगा 20,000 रुपये माझा भविष्यात होणारा लॉस आहे, पॉसिबल लॉस आहे, शक्य होऊ शकतो, हा लॉस होऊ शकतो भविष्यात, बरोबर आहे. मग अकाउंट काय सांगतं, तुम्ही 1 लाख रुपये दाखवू नका डेटर्स म्हणून,
त्यातले जे 20,000 डाऊटफुल आहेत, भविष्यात होणारा जो पॉसिबल लॉस आहे तो लक्षात घ्या आणि 80,000 रुपयाला तुम्ही डेटर दाखवा. त्यांचा अर्थ काय सांगते ते, की भविष्यात जर काही लॉस होईल असं वाटत असेल तर त्याची बुक्समध्ये एंट्री करा, तुम्ही त्याचा अंदाज घ्या. पण भविष्यात काही नफा होईल याचा अंदाज घेऊ नका. ह्याचं असं का कारण सांगितलंय? ह्याचं एक कारण काय सांगितलंय, आता तुम्हाला नॉर्मल एक थोडंसं एक्झाम्पल सांगतो. बँकेत तुम्ही लोन करायला गेले, तर बँकेमध्ये माझी आर्थिक स्थिती, फायनान्शियल पोझिशन मी जास्त चांगली दाखवली तर लोन भेटेल का कमी दाखवली तर लोन भेटेल मला? जास्त चांगली दाखवली तर लोन भेटेल मला, बरोबर आहे? मग मी जर समजा त्यांनी जर असं सांगितलं नसतं, इथं जर या कन्सेप्टमध्ये सांगितलं नसतं की भविष्यात होणारे प्रॉफिट बघू नका, तर मी सांगू शकलो असतो की पुढच्या 2 महिन्यात मला रतन टाटा 10 कोटीची ऑर्डर देतात ते, त्याच्यामुळे माझी आर्थिक स्थिती वाढणार आहे. तुम्हाला जर भविष्यात होणारे फायदे लक्षात घेऊ नका असं सांगितलंच नसतं, तर मी माझ्या अंदाजे सांगितलं असतं ना भविष्यात मला एवढी ऑर्डर मिळणार आहे. भविष्याचं काही गॅरंटी मागू शकतं का कोण? नाही मागू शकत. म्हणून काय झालं असतं, लोकांनी काय केलं असं, याला अकाउंटमध्ये विंडो ड्रेसिंग म्हणतात. विंडो ड्रेसिंग म्हणजे काय, जशी परिस्थिती नाहीये त्याच्यापेक्षा चाडून वाढून दाखवणे. शब्द चाडून वाढून आपला मराठी शब्द कळतो ना, आहे त्याच्यापेक्षा चांगली सुधारित करून दाखवणे, पॉलिश मारून दाखवायचं. पण नॉर्मली बिझनेस तुमचा 1 कोटी रुपये सेल आहे, तुम्ही त्याला चाडून वाढून 5 कोटी दाखवताय, कारण आर्थिक स्थिती चांगली दिसावी म्हणून. मग जर तुम्हाला असा नियम घातला नसता की भविष्यात होणारे नफा लक्षात घेऊ नका, तर प्रत्येकाने काय केलं असतं, आपला बिझनेस आणखी जास्त चांगला कसा दाखवता तसंच दाखवला असतं, बरोबर आहे? म्हणून गव्हर्नमेंटने हा रूल केला किंवा हा नियम सांगितला की तुम्ही भविष्यात होणारे प्रॉफिट लक्षात घ्यायचे नाही. लॉस होणार असतील तर लक्षात घ्या. आता याच्यामध्ये काय करणार तुम्ही, लॉस जर भविष्यात होणारे लॉस लक्षात घेताय, तुमची आर्थिक स्थिती जास्त चांगली दिसेल का योग्य दिसेल का आहे त्याच्यापेक्षा कमी वाटणार? लॉस जर बघितले तर लॉस बघितल्यावरती लॉसमुळे तुमचा प्रॉफिट कमी होईल का वाढेल? कमी होणार. तर तुम्ही जर लॉसची प्रोव्हिजन केली बुक्समध्ये, तर तुम्ही वाढवून सांगू शकता का कोणाला काही लॉस दाखवून? नाही दाखवू शकत, बरोबर आहे? म्हणून तुम्हाला लॉस जर दाखवायचा असेल तर लॉस लक्षात घ्या. कारण तुम्ही तिथं काही बुक्स ऑफ अकाउंट चेंज करू शकत नाही किंवा आहे त्यापेक्षा जास्त वाढवून दाखवू शकत नाही लॉस जर दाखवायला तर. आणि लॉस होणार आहे भविष्यामध्ये, तर त्याच्यासाठी तुम्ही प्रोव्हिजन करू शकता. त्याच्यामुळे काही तुम्ही कोणाला फसवू शकत नाही. जसं की बँकेला फसवू शकता. तुम्हाला जर सांगितलं की प्रॉफिट लक्षात घेऊ शकता तुम्ही भविष्यात काय होणार आहे तो. मला 1 वर्षाने ऑर्डर भेटणार ती तुम्ही आत्ता बुक्समध्ये लिहू शकता. असं जर मला सांगितलं तर प्रत्येकजण फसवल बँकेला, मला भविष्यात 5 कोटीची ऑर्डर मिळणार आहे. बरोबर आहे? असं जर तुम्हाला नियम लावला नसता तर तुम्ही प्रत्येक जणाने आपले बुक्स ऑफ अकाउंट जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने दाखवले असते. पण लॉस दाखवायची परमिशन का दिली? लॉस मधून तुम्ही काय बुक्स ऑफ अकाउंट जास्त चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करू शकता का? आहे त्याच्यापेक्षा वाढवून सांगू शकता का लॉस दाखवून? नाही सांगू शकत. म्हणून अकाउंटमध्ये त्यांनी असा रूल केला, की भविष्यात होणारे प्रॉफिट लक्षात घ्यायचे नाही. भविष्यात लॉस होईल असं वाटतंय, तर त्याचे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये तुम्ही रेकॉर्ड समजलं? ओके.